नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे माझे व्हिडिओ बघत. तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं खाऊच करते. तर आज आम्ही जातो महादेव केरुडे आणि आम्ही मध्ये ब्रेक घेतलो. बघू शकता माझ्या वाटकडे कसलो नजारो एक नंबर भारी. आणि येताना व्हिडिओ करू नाही कारण म्हटलं आता डायरेक्ट जाऊनच पुढे व्हिडिओ करू. आता ही ना 5-6 किलोमीटर असा तर जाऊया चला आणि मस्त व्ह्यू दाखवते तुमचा एक आणि 4-5 फोटो काढे आहे आणि मग जाऊया पुढे. तर चला. तर मंडळी चला महादेव केरुडे. हर हर महादेव. आता आम्ही पोचलेलो असं मंदिरकडे आणि मंदिरात जातो आम्ही. डाव्या हातानं दगड ते टाकलं ते मला जागेसाठी. तिथे ना जागा ही बांधली गेली राहण्यासाठी, म्हणजे मठ म्हणते ते. जसं पहिलं मुळे महाराज, मौनी महाराज, हो ते आहे. आणि याला म्हणाले आपल्या बसायला कुठेतरी जागा पाहिजे भक्तजनाला. त्यावेळी हे मातीचं पहिलं होतं, पण ते माती म्हणाले हे करा आणि पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये. दूध आणायचं, ते एवढं दूध कुडले तर तुम्ही हे करू नका, ऑटोमॅटिक इथे दूध येईल. त्या पद्धतीत हे दूध मग तिकडच्या लोकांना साक्षात्कार झाला. कुठल्या भुदरगड तालुक्यातल्या आजरा, त्याच्यानंतर गडिंग्लज आणि चंदगड या तालुक्यातले कायले लोक रात्री दूध काढलं, खटारे काढेन कोणी इथे पोचले येऊन. आणि काही हे पाडगावपर्यंत आले, ते तिथने घेऊन दुपारपर्यंत इथे येऊन पोचले. म्हणून जास्त करून हे श्रद्धास्थान या 4 तालुक्यातलं आहे. बाकी येतात कोल्हापूरचे सर्व, म्हणजे खुद्द कोल्हापूरचे बी येतात, इटलकरंजी, कागल, राधानगरी. पण हे 4 तालुक्यातले माझ्या म्हणण्याप्रमाणे 90% तरी केव्हा नाही केव्हा तरी असं येऊन यायलाच पाहिजे असं त्यांचं आहे.
त्याच वेळी लोकांना ही साथीपासून एक कामच्या यायच्या पहिलं म्हणतो त्याला देवीची साथ, त्यावेळी ते गाराणा करायचे की हे साथीतनं हे बरे होऊन देत. त्यावेळी त्यांनी हे केलं, मग ते देवींची स्थापना केली. ते आपले कोटीचं भरायचं, हे ती बसण्याची जागा आणि त्यांची ही जिवंत समाधी आहे. ते असं गोल बांधलेलं आहे ना तिथे देवींच्या बाजूला. आणि मग त्यांचे शिष्य होते, तिने मग असेपर्यंत हे चालवलं, ते बाहेर हे आहे त्यांचं. आणि समाधी स्थान त्यांची ते तिकडची बारके आहे ते. हे बाळूमामा तर हे संत बाळूमामा होते, हे सिद्धी प्राप्त केलेले, यांनी सिद्धी प्राप्त केली होती. म्हणून त्यावेळी ह्यांचे मेन म्हणजे कसं, कामदा एकादशी झाली काय सर्वात पहिलं, हनुमान जयंती झाल्यानंतर जो सोमवार येणार त्या सोमवारामध्ये गारगोटकरी सर्वात पहिले त्यांची दिंडी टाईप येतात. सोनारवाडी मसवी तो तेवढा परिसर, एसआरडी वगैरे तेवढ्यात असं त्यांचा एक ग्रुप इथे येतो. म्हणजे जास्त करून मोठी दिंडी असते ती गारगोटी पवारांची, शंकर पवार त्यांचं येतं मोठं. म्हणजे त्यांच्या जो 3,000-1,000च्या वर माणसं असतात. नंतर मसवी आणि सोनारवाडीची असतात, पण ते त्यांच्याच ग्रुपमध्ये नाही, अलग येतात ते, थोडस गॅप ठेवून. दिंडी टाईप हे रस्ता आहे ना, तिथनं मग दिंडीचं सुरू करतं ते वाजंत्र वगैरे केले. सोमवारी सकाळी येणार ते, आणि दुपारी जे सर्वात जेवण करते इथं सोनारवाड्यातले तिथं करतात हे इथे. रात्री पुढं भजनाचं हे फुगडी वगैरे घालायचं, आणि रात्री संपूर्ण 4 वाजेपर्यंत त्यांचं भजन चालतं. सोंगी भजन म्हणा, हे ते असं करून करतात ते. आणि 4च्या नंतर आरती करतात ते.